मॉर्निंग ऑल ऑफ यू. मागच्या ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे आज आम्ही ओमकारच्या घरी गणपतीच्या डेकोरेशनसाठी आलेलो आहे. आणि ब्लॉगमध्ये मागचं तुम्ही बघितलंच की आम्ही डेकोरेशनचं सामान सर्व खरेदी केलं होतं CSTवरून, बुलेश्वर मार्केटवरून. आता त्याची सजावट करणं खूप गरजेचं आहे, नाही तर ते एवढं डेकोरेशनचं सामान काहीच फायदा होणार नाही. तर आज आम्ही त्या तयारीला लागत आहोत. तुम्ही येणार हे आम्हाला माहिती आहे, मी मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं की तुम्ही येणार आहे. सो आम्ही ते डेकोरेशनची तयारी करतो. तुम्ही नक्की या दर्शनासाठी, आम्ही वाट बघते. आणि ब्लॉग कंटिन्यू बघा. आम्ही डेकोरेशनला फक्त सुरुवातच केली. ओमकारच्या मम्मीने आम्हाला नाश्ता दिलेला आहे. कोल्हापूरची भडंग आणि एकदम स्पायसी मस्त एकदम, तर मजा येते ग. तुम्ही पण एकदा चालून बघा कोल्हापूरची भडंग कशी असते. डेकोरेशन तसंच राहिलं सगळं. डेकोरेशन आम्ही तसंच काम ठेवलं. आधी खायच्या मागे पडलं. एकदा संपलं की कामाला सुरुवात करायची. आज रात्र झाली तरी चालेल, पण आपल्याला ब्लॉग कम्प्लीट करायचं. आपलं काम कम्प्लीट करायचं, कारण की उद्या रात्री गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे घरी. सो बाप्पा येणार, तर बाप्पा याच्या आधी आपल्याला सगळी तयारी करायची. ओमकारच्या मम्मीला किती काळजी, याने नाही खाल्लं त्याने नाही खाल्लं. आता खूप भूक लागली, तर आता पहिले सगळ्यात पहिले घरी जातो, जेवतो आणि जेवून झाल्याच्या नंतर मग आपण बाकी उद्या डेकोरेशन कंटिन्यू करूया. कारण की अर्ध्या 50% काम झालेलं आहे. आता फक्त पुढच्या साईडून थोडंसं डेकोरेशन करायचं बाकी आहे, होईल ते पण कम्प्लीट. आजच्या दिवसात आम्हाला काही करून ते कम्प्लीट करायचं आहे. आणि आणि आमचे जर टाईमलाईन्स असेल तर टाईमलाईन्स एकदम खऱ्या असतात. एवढं तर हवामान खात्याचा अंदाज पण असेल की पाऊस पडेल, किती वाजता पडेल, पुढील 3 तासात पडेल, कोणत्या 3 तासात पडेल कोणच सांगत नाही. पण आमचा जे रिझल्ट असतो, आम्ही जे टाईमलाईन डिफाईन करतो त्या टाईमलाईनमध्ये आम्ही आमचं सगळं वर्क कम्प्लीट करतो. सो 1-1.5 वाजेपर्यंत आमचं डेकोरेशनचं काम कम्प्लीट होईल. सो ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा, पुढे मजा येईल. एकदम अट्रॅक्टिव्ह असा ब्लॉग असेल. आपण कंटिन्यू करूया.
आता जेवण झालेलं आहे पण झोप पण भरपूर आलेली आहे, तर काय करायचं काय कळत नाही. पण उद्या बाप्पा येणार तर डेकोरेशन तर रेडी झालं पाहिजे, त्यामुळे थोडं स्पीडअप करूया आपण. आपला टास्क जो आहे तो कंप्लीट केला पाहिजे काय करून. सो त्याच्या मागेच लागू, टास्क कसं कंप्लीट होईल काय होईल त्याच्या मागे लागू. काम आमचं अर्ध्यापेक्षा जास्त झालेलं आहे. आले म्हणजे चहा आणि केळ्यांची लग्न पण जागरण चहा भेटणार, भेटणार. इथं चहा पण स्ट्रॉंग चहा बनवलं ना आपण, एक नंबर चहा बनवलं. लवली चहा. किती शाळा दिवस सकाळी? 7:30. अरे ब्लॉक चालू आहे, बंद कर. ब्लॉक करतो, ब्लॉक करतो. सुट्टी द्यायची उद्या. कट केला. त्या दिवशी काय करत होतो, काल ब्लॉक काढत होतो. वहिनींचा फोन, हो ठेवा पहिले पण सारखा फोन करताय. ठरवल्याप्रमाणे 12:30 वाजताच आमचं डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे. कंप्लीट म्हणता येणार नाही, 90% कंप्लीट झालेलं आहे. 10% अजून पण बाकी. उरलेलं काम आम्ही उद्या कंटिन्यू करू. आता तुम्ही बघू शकता पूर्ण अजूनची तयारी झाली आहे. बाप्पा याच्यामध्ये पण आम्ही बसू शकतो, नंतर सुद्धा आम्ही डेकोरेशन करू शकतो कंटिन्यू.
आता काय की रात्र भरपूर झालेले, झोप पण भरपूर आलेली आणि उद्या सकाळी उठून आम्हाला ऑफिसला पण जायचं आहे. ऑफिसचं काम करून नंतर उद्याच संध्याकाळी बाप्पांचं आगमन होणार आहे. सगळ्याकडे बुधवारी आगमन होणार आहे, पण आमच्याकडे उद्या आगमन होणार आहे. तर आम्हाला आजच तयारी करायची होती, पण बाकी पण सर्व कामं असल्यामुळं आम्ही आज ब्लॉग इथेच संपवलं. तर कंटिन्यू ब्लॉग बघा. गुड इव्हनिंग अगेन. काल आम्ही बोलल्याप्रमाणे आज डेकोरेशनला सुरुवात करतो. काल 90% काम कंप्लीट झालं, तर 10% काम कंप्लीट करायचं आहे. अर्ध्या तासात काम कंप्लीट होईल असं मला वाटतंय. अर्ध्या तासात व्हायला तर पाहिजे काम. बघूया ब्लॉगमध्ये कंटिन्यू कशा पद्धतीने काम होतं आहे आणि कंप्लीट डेकोरेशन झाल्याच्यानंतर कसं दिसतं डेकोरेशन फायनल टचअप देऊन देणार. सो ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा. होप सो तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय करत असाल. नमस्कार मित्रांनो. तर आता आम्ही चाललोय गणपती बाप्पाला आणायला. बोलल्याप्रमाणे की रात्री 10 वाजता आम्ही जाणार होतो, पण थोडा लेट झाला आहे. 12 वाजलेले. आता थोड्याच वेळात गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे माझ्या मित्र ओमकारच्या घरी. तर 5 दिवसाचे गणपती आहेत. तुम्ही या दर्शनासाठी या आणि आम्ही कशा प्रकारचं डेकोरेशन केलेलं आहे, गणपती बाप्पाची आरास कशा प्रकारची केलेली आहे ती बघून घ्या. आणि बाप्पांचा आशीर्वाद सदैव सगळ्यांच्या पाठीशी आहे. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या पाठीशी सदैव राहील. कमेंटमध्ये सांगा डेकोरेशन कसं झालं ते, आणि काही चुकलं असेल तर ते कमेंटमध्ये आम्ही बघून नेक्स्ट टाईम करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू.